नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, तारीख 27 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रह परिषदेत स्त्रियांना त्यांची जबाबदारी दाखवून दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचे पंच, मैत्रे वगैरे अधिकारी या लोकांना एकत्रित करून सांगितले की आपल्याला मी आता जे काही बोलणार आहे त्याबद्दल राग येऊ देऊ नका. मी पंचाची लेकरू आहे, माझी चुकत असल्यास माफी असावी. आपल्या वडिलांनी पंचाची व्यवस्था केली ती फार चांगली गोष्ट केली असे माझे मत आहे. हर एक समाजाच्या चाली रूढी ठरून गेलेल्या असतात. त्या चाली रूढीप्रमाणे सर्वांनी वागायचे असते. एखादा कोणी जातीच्या रिवाजाप्रमाणे वागला नाही तर त्यास तळ्यावर आणण्यासाठी बहिष्कारासारखी किंवा दंडासारखी शिक्षा जात करते. ही शिक्षा करण्याचा अधिकार जातीने तुम्हा मैत्रे लोकांस दिला आहे. यावरून तुमची आपल्या समाजात केवढी मोठी योग्यता आहे हे तुम्हास दिसून येईल. तुम्ही समाजातील न्यायाधिकारी व धर्माधिकारी लोक आहात. तुम्ही जसा धर्म लोकांना घालून द्याल व जसा न्याय कराल त्याचप्रमाणे समाजाला बरे वाईट वळण लागणार आहे. परंतु तुमच्या सर्व लोकांचा असा आरोप आहे की तुम्ही बेली तिकडे बोली अशा धोरणाने व खऱ्याचे खोटे करून खोट्याचे खरे करता. जेणेकरून समाजामध्ये अधर्म वाढत चालला आहे व या सर्वांस तुम्ही कारणीभूत आहात. तेव्हा मला आपल्याला जे सांगावायचे आहे ते हे की तुम्ही आपले कर्तव्य ओळखा. काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या व बदललेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा. जुन्या चालीरीती टाकून देऊन नव्या चालीरीती तुम्ही घालून घ्याव्याच पाहिजेत. इतकेच नव्हे तर जेथे जेथे म्हणून या नव्या पद्धतीत लोक अनुकूल होणार नाही तेथे तेथे बहिष्काराची मात्रा लागू करून त्यांना तळ्यावर आणले पाहिजे. हे जर तुम्ही करण्यास तयार असाल तर तुमची वंश परंपरेची गादी आम्ही मान्य करू व तसे जर तुम्ही करणार नाही तर नवीन वळणाचे व नव्या धोरणाचे पंच नेमून तुमचा अधिकार काढून घ्यावा लागेल. बदललेल्या परिस्थितीत आपल्या जातीला कोणते नियम लागू करणे हे योग्य आहे याचा विचार करण्याकरता मी सर्व मित्र लोकांची सभा बोलवणार आहे. त्या सभेत जे नियम सर्वानुमते पास होतील ते अंमलात आणण्याची दक्षता तुम्ही घ्याल अशी मला आशा आहे. त्यानंतर शिवतकर यांनी पुढे सभेपुढे शेवटचा ठराव मांडला. त्या ठरावात सत्याग्रह कमिटीच्या वतीने मुंबई इलाख्यातील मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जिल्ह्यातून महाडच्या सत्याग्रहाकरता जे प्रतिनिधी आले होते त्यांचे आभार मानण्यात आले. महाड परिषदेच्या संबंधाने ज्या काही अपूर्व गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यापैकी सांगण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे महाडच्या 14 तळ्याचा प्रश्न केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील लोकापुरता आहे असे न मानता तो सर्व अस्पृश्य वर्गाचा आहे असे मानण्यात आले. होय, मराठी बोलणाऱ्या जिल्ह्यापैकी असा एकही जिल्हा नव्हता की ज्या जिल्ह्यातून महाडच्या सत्याग्रहाकरता लोक आले नव्हते. अशी जूट व एकी हरेक वेळी अस्पृश्य लोकांनी दाखवली तर अस्पृश्यता निवारण्याचे काम फार सुलभ होणार आहे. वरील प्रकारचे शिवतरकर यांचे भाषण झाल्यावर संभाजी गायकवाड यांनी दुजोरा दिल्यानंतर ठराव टाळ्यांच्या गजरात पास झाला व रात्री 1:30 वाजता सभेचे काम संपले. मित्र, 27 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रह परिषदेतील हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील आहे. व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवापर्यंत अवश्य शेअर करा. जय भीम, जय बुद्ध.